नरदबाई, शिवानं त्या शिक्षण अधिकाऱ्याला सरळ सांगितलं की हे सगळं नीट व्हायला हवं. हा मग काय भाई त्याची काय टरकली होती माहितीये काय म्हणजे हिच्या समोर ना तो नुसतं हो 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 एवढंच करत होता. काय बोलतो भावा मग हा करणारच ना, कारण आपण त्यांना तोंडावर पाडलंय, मग हे तर होणारच होतं. बरोबर. नाही पण मला काहीतरी गडबड वाटते. काय झालं? अरे बघ ना, तो कॉर्पोरेटर त्या अधिकाऱ्याच्या ऑफिस मध्ये होता. मला असं वाटतं त्या अधिकाऱ्याला सगळं माहित असेल तर. शिवा, त्या अधिकाऱ्यांनी त्या कॉर्पोरेटरला तुमच्या समोर कशाला झाडला असेल? स्वतः पकडला गेला असता ना. मग बरोबर आहे शिवा, तू जरा जास्तच विचार करते. मला पटते आजीचं. ठीक आहे बघू, ते जे बोलले आहेत ना तसं त्यांनी केलं पाहिजे बस. हा नाही तर मी मारल्यासारखं करतो, तू रडल्यासारखं कर, असं नको व्हायला. शिवा, तू डायरेक्ट जाऊन बोलून आली आहे, त्याचा उलटा परिणाम नको व्हायला. हां, आणि कसं आहे, अधिकारी जरी मिळालेले असले तरी तो आता सगळं हे नीटच करणार, नाहीतर त्याची नोकरी नाही जाणार. हे बी पॉइंट आहे भाई. यार बघू, करायला तर पाहिजे सगळं नीट, पण ना सरांना न्याय मिळाला पाहिजे एवढं मला वाटतं बस. नाही नाही, सगळं नीट होईल आणि सरांना न्याय निश्चित मिळेल. शिवा शांत बघ, मी आले तुम्ही पण भाई काय नडली माहितीये. काय झालं तुम्ही बोलू. शिवा, मला आधी माफी मागते तुझी. तुमचं सगळं आतलं बोलणं ऐकलं. अगं काय बाई आहे हा, ते लहान लहान लेकरांवर काय अन्याय आहे हा. आणि कसं आहे ना शिवा, मला सरांनीच पोटा पाण्याला लावलंय ग. त्यांना असं अडचणीत नाही बघू शकत नाही. तू मला काही पण मदत करायला सांग, मी करायला तयार आहे. तू फक्त सांग काय करायचं. हो पण तुम्ही काय करणार. जे मला जमल ते करीन, तू सांग तर फक्त. बरं ठीक आहे, मी सांगते. तुमच्यापैकी शिवा कोण आहे? हा मी आहे. काय झालं. युरोय फक्त मारलाय, परत जर दिसला याच्या सकट तुम्हाला ठोकीन. कळलं काय? काढ रे गाडी. काय बोलला तुम्ही. ए थांब ना. काय थांबा. काय काय बोलताय तुम्ही. अबे थांब. कोण आहे ते. सर 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 अरे पोरा कोणीतरी. अरे पोरा इकडे आलो. पटकन रिक्षा बोलवा, पटकन रिक्षा. सर पाणी बोलताय. आपण सरांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊया. अरे थांबा बाबा, तो ऐका. मला काही झालेलं नाही आहे. मला ऐका, मला हॉस्पिटल वगैरे कुठे नको. मला फक्त आपल्या आतमध्ये शाळेत यायचं. ऐक माझं बाळा, ऐक. दरवाजा सांभाळू. सावकाश सर, सावकाश. सर ते आपल्याकडे ते काय बँडेज वगैरे लावायचं असतं ते बॉक्स नाही का आपल्याकडे? फर्स्ट एड. काय मलमपट्टी करतात ते. मी आणते. सर अहो खूप लागले हो तुम्हाला, प्लीज जाऊया ना आपण डॉक्टरकडं. सर अहो काय झालंय. कोण होती ती माणसं. कोणी मारलं तुम्हाला. हा सर, तुम्ही फक्त सांगा, आपण सोडणार नाही त्याला. बरोबर आहे. अरे बाबा, आणखी कोण असणार. कॉर्पोरेटरची माणसंच असणार आहे. मी तर सांगतो ना, तो कोण तो शिक्षण अधिकारी त्यानं फूस लावली असणार त्याला. एकदम बरोबर.
आज जाऊन टोचन देऊन आलो होतो ना. अरे पण असं कसं, त्याने शब्द दिला आपल्याला. शब्द, अरे त्यांच्या शब्दाला कुठे मानतो? शब्दाला जागतात का ते? तोंडावर गोड गोड बोलतात और पीठ पिचू हेच सगळं करतात. बरोबर आहे. हे ते कॉर्पोरेटर आणि अधिकारीला सोडून दुसरं कोणाला माहित होतं? शिवा अगं या बरोबर बोलतायत. 100% ना त्या कॉर्पोरेटरनेच हे सगळं केलेलं असणार आहे. हा असं असेल ना तर त्याला मी सोडणार नाही म्हणजे नाहीच. शांताबाई व्यवस्थित मलमपट्टी करा. हो. आणि मी काय म्हणते, उगाच कमी जास्ती नको, त्यांना डॉक्टरकडेच घेऊन जाऊया ना. काही गरज नाहीये, काही झालेलं नाही, मला थोडस खर्चलं बस. हो सर, काय ही तुमची अवस्था? हा ना सर, प्लीज प्लीज जरा ऐका. अहो त्यांची धमकी आम्हाला आजपर्यंत ऐकू आली होती आणि त्यांच्या बोलण्यावरून तर असं वाटतं की आता ते काही करतील. सर प्लीज ऐका सर. मला ना हे पहिल्यापासूनच पटत नव्हतं. माझं बोलणं कोण ऐकेल ते शिकवत. हो पण त्यांना धडा शिकवायला नको, असं सोडायचं का? ए तू शिकव धडा. मग काय बाबा, त्यांनी पोचलेली माणसं आहेत. हं? आम्हाला आमचे जीव प्यारे आहेत. त्यांना धडा शिकवायच्या नादात आम्हाला आमचा जीव गमवायचा नाही. लय लफडे करून बसलो ऑलरेडी. आता नाही करायचं, लफड्यात पडायचंच नाही. शिवा, मला काय वाटतं माहितीये, तू त्या कॉर्पोरेटरला डिवचायला नको होता. कारण त्यांनी आपल्याला सगळ्यांना बघितलं असणार आणि म्हणून त्यांनी हे केलं असणार. अरे तुम्ही सगळे काय बोलताय? हे यात शिवाची चूक आहे का? शिवा हे सगळं सरांसाठीच करत होती ना. हे पण तिने जे काय केलं त्याच्यामुळे त्यांना भोगायला लागतंय ना. हो पण ते आधी पण भोगायचे ना. हे पण तेव्हा ते एकटेच भोगत होते, पण आता आपण पण सगळे त्याच्यात आलो, सगळ्यांनाच भोगायला लागणार. ओ आजी ऐका, आपण सगळे एकत्र असलो ना तर काही नाही करणार ते. आपल्याला विश्वास ठेवा. हे तू तू चुप रे बाबा. तुझ्यामध्ये ना खूप ताकद आहे, आमच्यामध्ये एवढी ताकद नाही. आम्हाला ना सुखानं मरायचंय. हे असं हात पाय मोडून चिरडून चिरडून नाही मरायचंय. हो आजी, आता बासा काही बोलू नका तुम्ही. अरे जाऊ दे रे बाई, यांचं काय? यांच्या भल्यासाठी काही जरी केलं ना आपण, तर यांना स्वतःच खरं करायचं असतं. अरे काय, अरे हो शिवा, उगाच आपण या सगळ्यांच्या नादी लागलो, उगाच यांना मदत मागितली. आपण आपलेच बरे होतो. एवढं झालं तरी याचा माज बघ ना. हे बघ, तुला काय समाजसेवा करायची ना ती तुमची तुम्ही करा. आम्हाला ह्याच्यात पडायचं नाही, आमच्यात तेवढा जीव पण नाही रे देवा. शिवा, आपण इथे शिकायला येतो आणि या अशा सगळ्या गोष्टींमध्ये पडलो ना तर उद्या शाळा बंद व्हायची, मग शिकायचं कुठे? हे बघ, त्यांना काय सहन करायचं नाही ते करू दे. आणि इथे आता नाहीतरी काय आयुष्य राहिलंय आमचं. मी काय म्हणते, अजूनही वेळ गेलेली नाहीये, आपण थांबूया ना हे सगळं. हो शिवा, आपण थांबायला हवं. फुकटचं मारलं. हो, आता कसं बोलला? अरे ए बाबांनो, अरे असं करू नका रे, ती पोरगी एकटी पडल. शांताबाई, तुम्ही नका ना याच्यामध्ये पडू. तुमचे काय कमी हाल चाललेत का? अहो पण तेच हाल पुढे जास्त होऊ नयेत म्हणून आटपिट चाललाय ना ते पोरीचा. हा हो, असं काय करता, समजून घ्या ना जरा. आजी तुम्ही ना खरंच मला तुम्ही उगाच काही बोलू. अहो नाही बाबा, अरे सरांचं काहीतरी सांगायचंय. आरडाओरडा केवढा चाललाय, सरांना काहीतरी बोलायचं. हे बघा, माझं चुकलं. मला नव्हतं माहिती की एवढा परिणाम होईल या सगळ्याचा. खरंच माझं चुकलं. ए शिवानी, तू नको माफी मागूस. उलट तू हिंमत दाखवलीस, त्यामुळे मला बळ मिळालं. खरं सांगू, लढण्याची हिंमत नाही ग माझ्यामध्ये. म्हणजे मी तक्रार नोंदवली त्यांच्या विरोधात, पण पुढे जाऊन काय करायचं, तो लढा कसा लढायचा हे मला कळलंच नाही. मी हार पत्करली. नाही नाही नाही, मला बोलू दे. पण आज त्याने मला मारलं, गाडीच्या बाहेर फेकून दिलं, आणि ह्या ज्या वेदना झाल्या ना, तेव्हा माझ्या लक्षात आलं की ह्या वेदना काहीच नाहीये. मी एक शिक्षक आहे. सगळ्या मुलांना आदर्श रस्त्यावरून कसं चालायचं हे शिकवणारा एक शिक्षक. आणि माझ्या डोळ्यासमोर कोणीतरी फ्रॉड करतंय, कोणीतरी घोटाळा करतंय, कोणीतरी कोणाला तरी फसवतंय. हे सगळं बघताना मी गप्प कसं बसू? ते सगळं बघताना ज्या वेदना होतात ना, त्या या वेदनांपेक्षा कैक पटीनं जास्त आहे. आज तू माझ्या पाठीशी उभी राहिलीस, मला बळ दिलंस. तूच नाही, तुम्ही सगळ्यांनी मला बळ दिलं.
एकीचं बळ काय असतं हे लक्षात आलं माझ्या. आता माझी हिंमत वाढली तुमच्यामुळे. मी लढणार आहे. आता त्या घोटाळा करणाऱ्या एकालाही मी सोडणार नाही. सर तुमचं सगळं बरोबर आहे, पण ती लय पोचलेली माणसं आहे तो. हा सर 100% त्यांना पॉलिटिकल सपोर्ट असणार म्हणजे असणारच. असू दे, कोणाचं काही असू दे, मी लढणार. तुम्ही आमचं मास्तर आहात, पण मला तुम्ही माझ्या लहान भावासारखे आहात म्हणून सांगते. त्या माणसांचं काही खरं नाही हो. आज त्यांनी तुम्हाला एवढं मारलंय, उद्या पुढे जाऊन किती मारतील, काय करतील, कुणी सांगावं. अरे मग शांत बसून राहायचं का असं? उद्या दुसरीकडे काहीतरी मोठं घडेल तेव्हा आपल्याला जाग येणार आहे का? मग तेव्हा आपण म्हणणार का तिकडे काहीतरी चुकीचं घडलं? हा, याला काय अर्थ आहे? मी नाही शांत बसू शकत. आणि आता सर माझ्या बरोबर आहेत ना, तर मी काहीही करायला तयार. तुम्हाला मला सपोर्ट द्यायचा असेल तर द्या, नाहीतर राहू. शिवा अगं आम्ही आहोतच तुझ्या बरोबर. माझं तर बाबा शिवाच्या पावलावर पाऊल ठरलंय माझं. ठरलं मग. सर तुम्ही काल कणा नावाची एवढी सुंदर कविता शिकवली, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. ओळखलत का सर मला? पावसात आलं कोणी, कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी. काय छान ओळी आहेत बाई. ओळखलत का सर मला? पावसात आलं कोणी, कपडे होते करदमलेले, डोळ्यामध्ये पाणी. मावशी, डोळ्यामध्ये पाणी नाही, केसांवरती पाणी. कपडे होते करदमलेले, केसांवरती पाणी. क्षणभर हसला, नंतर बसला. बोलला वरती पाहू, गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहू. माहेरवाशीन पोरी सारखी 4 भिंतीत नाचले, मोकळ्या हाती जाईल कशी? बायको मात्र वाचली. भिंत खचली, चूल विझली, होतं नव्हतं गेलं. प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडं ठेवलं. कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतोय. चिखल गाळ काढतोय, पडकी भिंत बांधतोय. खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला. पैसे नकोच सर, पैसे नकोच सर, जरा एकटेपणा वाटला. ए छोट्या, काम झालं का नीट? आपल्याला जो नडला ना तो चिल्लर म्हणून पण शिल्लक नाही राहिला. हा, हे फोन. हॅलो, कोण बोलतंय? कोण बोलतोय ते महत्वाचं नाहीये, पण तू चुकीच्या लोकांशी पंगा घेऊन खूप मोठी चूक केलीस. हे पोपटा, कोण बोलतंय? नाव काय तुझं? आता मी कोण बोलतोय, माझं नाव काय, हे जाणून घेऊन तू काय करणार आहेस? मी काय सांगतोय ना तेवढं लक्षात ठेव. हे बघ, ज्या लोकांशी पंगा घेतलायस ना ती साधी माणसं नाही आहेत, कळलं? त्या पोरीने तुझ्यासारखे आधी भरपूर सरळ केलेत. ए, त्या पोरीचं नको सांगू हा मला. तिच्यापेक्षा जास्त लय लोकांना मी सरळ केले. तुझं नाव सांग, त्या पोरीच्या पाठोपाठ तुझाही नंबर लावतो. घ्या, ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं. काय रे, खऱ्याची दुनियाच राहिली नाहीये का? अरे माणसा, मी तुला मदत करतोय. हा, मी तुला सावध करायला हा फोन केलाय, कळतंय का तुला? हे बघ, ज्या पोरीला तू नडतोयस ना ती कोणाची सून आहे माहितीये तुला? माहितीये? रामभाऊ देसाईंची सून आहे ती. नाव ऐकलंयस का? रामभाऊ देसाई. रामभाऊ देसाई? त्याची सून म्हणजे त्या आशुतोष देसाईची बायको आहे.
सगळी माहिती आहे की तुझ्याकडे. माय बघ, नीट लक्षात ठेव, त्या पोरीच्या मागे ना तिचा सासरा रामभाऊ देसाई भक्कम उभा आहे. तू नको सांगू मला काय. असे 56 पुढारी माझ्या आजूबाजूला फिरत असतात. त्या पोरीचं काय करायचं ना ते बघीन. देसाईची युक्तीनच मला चांगली माहिती. अरे वा, मला वाटलं नव्हतं त्याच्यापेक्षा जास्त हुशार निघालास तू. बरं, एक लक्षात ठेव, तुझा आणि माझा दुश्मन एकच. 24 तासात कधीही काहीही वाटलं, कुठलीही मदत लागली तर मला लगेच फोन करायचा. आत्ता मुद्द्यावर आला. लई गट सेत रे तुझ्यात. भेट मला एकदा भेट. त्या सराचा हिशोब केला. आता या शिवाचा आणि तिच्या सासऱ्याचा हिशोब करायची वेळ आली. चला अभ्यासाला सुरुवात करूया. सर तुम्हाला खरंच बरं वाटतं ना? आपण डॉक्टरकडे जाऊ. हे बघा सर, काही अंगावर काढू नका. काही अंगावर काढत नाहीये मी. मला काही झालेलं नाही. आता एवढे सगळे माझ्या बरोबर ते झालंय बँडेज, मला काही होत नाही. बरोबर. पण शिवा, मला तर काही कळेनासच झालंय. म्हणजे हे सगळं कसं करायचं आपण? कठीणच वाटतंय मला. त्या लोकांकडे पैसा आहे, गुंड आहे, ते लोक काही करू शकतात आणि त्यांना कोणीही पकडू शकणार नाही. त्यांच्याकडे गुंड असू दे, पैसा असू दे, पॉवर असू दे, आपण सगळेजण एकमेकांच्या बरोबर आहोत. आपल्यामुळे एकीची ताकद आहे. कुठली सर? बुद्धी. हो ना? या जगातलं सगळ्यात मोठं शस्त्र कुठलं माहितीये? माणसाचं डोकं, मेंदू, बुद्धी. त्या बुद्धीच्या जीवावर कुठलीही लढाई आपण जिंकू शकतो. बरोबर बोलताय तुम्ही सर. ते असं आपल्याला घाबरवून शांत नाही बसवू शकत. आपण आपल्या डोक्याने विचार केला ना तर ते काही करूच नाही शकणार आपल्याला. ते सगळं बरोबर आहे शिवा, पण हे सगळं नक्की करायचं कसं? हे बघा, मला वाटतंय आज काही करायला नको. सरांना पण आरामाची गरज आहे. बरोबर बोलते ताई. एकदम बरोबर सर. आज तुम्ही काहीही करू नका. घरी जाऊन शांत आराम करा. आपण उद्या गॅरेजवर भेटू आणि सगळं ठरवू. ठीक आहे, हरकत नाही. मग निघू आता. सर आम्ही येतो तुम्हाला घरापर्यंत. हे नको, काही गरज नाहीये. काही गरज नाही. मी जाईन. हो हो, नको काळजी. चला. काळजी घ्या. मी ठीक आहे रे, मला कोण हात लावेल. पण सरांना मारलं याचं वाईट वाटतं. त्यांनी काय केलं होतं अरे? काय लोक असतात ना शिवा. आता कोण आलंय माहित नाही. तू बघ, मी जरा किचन मध्ये. हा, आलोच. काय नमस्कार. नमस्कार नमस्कार. काय कोण पाहिजे? आपल्याला ओळखलं ना? अरे ओळखलं ना आपल्याला. अरे कोण पाहिजे? तुमच्याकडे येणाऱ्या पाहुण्यांना काय असं बार ठेवूनच बोलतात काय? हा, काय हरकत नाही. मीच येतो घरात. हॅलो, अरे काय आहे? अरे थांब. हॅलो, अरे काय पाहिजे? श्रीमंतांचा सोफा नाही नरम आहे, भारी आहे. कोण पाहिजे तुला? भूक लागली, काहीतरी खायला मागव ना. व्हेज नॉन व्हेज काय पण चालेल आपल्याला. काय चाललंय? कोण पाहिजे तुला? चल निघ, घराबाहेर निघ. जरा मागे मागे. पोरग आहे ते, नवीन आहे, लहान आहे, सवय नाही त्याला. तू तुझ्या बापाला बोल, तो ओळखतो मला. काय म्हणतोस तू त्याला? भाऊ. भाऊ, हा भाऊला बोल. राहिलं मीच बोलवतो. भाऊ. अरे कुठे चाललाय? आत नका जाऊ. भाऊ.
भूतबीत दिसलं की काय दुर्गा पाहिली ना सांगितलं होतं आत नका जाऊ. अरे बाप रे डॅशिंग रुबाबदार तडफदार तुमचीच वाट बघत होती. मोठी भरायची ना तिला पदरच ना या भाऊया. तू काय करतोयस इथे? निघ इथून, निघ. नमस्कार. बोललो होतो सांगितलं होतं ना की तुझा बाप ओळखतो आपल्याला. हे बघ तुझा माझा काही संबंध नाहीये, तू निघ. तेच तेच सांगायला आलोय. तुमचा आणि आमचा काय संबंध? ठरलं होतं ना आपलं. मी तुमच्या कामात येणार नाही, तुम्ही माझ्या कामात यायचं नाही. तरी पण तुझी ही सून दुर्गा समाजसेवेची चाड लागली आहे तिला. माझ्या कामात ढवळाढवळ करते, बिघडवते ते काम. हे भाऊ आपल्याला पटत नाही, सांगतोय आत्ताच. दुर्गा बोलला ना मला, तुला माझा कोपच दाखवते. शिवा 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 थांब, शिवा थांब. ही हिरोपंथी इथे ना ती तुझ्या वस्ती. त्या तांदळाचं काय झालं माहितीये? जाम स्वस्तात सोडलाय त्याला. आणि तू जर का जास्त वटवट केलीस ना तर तुझ्या त्या रात्र शाळेतल्या सगळ्यांची हीच अवस्था होईल, कळलं? अबे तू हात तर लावून दाखव, तुला दाखवते मी कोण आहे ते. शिवा थांब, थांब. शिवा याच्याशी वाद घालू नको, काही उपयोग होणार नाही. सासरा काय बोलला कळलं? आलं लक्षात आलं का? ऐकायचं त्याचं. समजाव तुझ्या बायकोला, माझ्या धंद्यात ढवळढवळ करायची नाही. जर का तुम्ही माझ्या धंद्यात घुसलात तर मी तुमच्या धंद्यात घुसेल. ते एक डील व्हायचं ना तुझं. अजून पार्टनर भेटला होता तुझा, चांगली पार्टी दिली. एक जण पार्ट्या देतोय आणि एक जण कामात ढवळढवळ करतो. जाऊ, आपल्याला पटत नाही. तुझी काही गरज नाहीये. काय करायचं ते आमचं आम्ही करू. निघ तू. देसाई वय झालं तुमचं, दिवस संपलेत आता तुमचे. ए सांभाळून. सांगितलं ना पोरगा आहे ते. आशुतोष पुन्हा सांगतो, बायकोला समजाव तुला, नातं याच्यात तुझंच नको. देसाई आणि परिवार येतो आता. चला रे. आशुतोष अजूनही सांगतो, समजाव तुझ्या बाय, नाही तर तुझंच नुकसान. कोण होता हा माणूस आणि असं कसं डायरेक्ट आपल्या घरात घुसला? बघितलं ना तुम्ही, किती किती विचित्र होतं, किती अर्वाच्य बडबड करत होता. असं डायरेक्ट घरात येतो कसा तो? आणि मला एक कळत नाही शिवा, तू का अशा लोकांच्या नादी लागतेस? शांत राहा. शिवा काय झालंय? भाऊ वा, आणि म्हणून तू अशा विक्षिप्त माणसाला आपल्या घरात घेऊन आलीस? ती कुठे घेऊन आली आहे ताई? तो आपला आला निर्लज्जासारखा. हो, पण कारण तर शिवाच आहे ना. का ही अशी संकट आपल्या घरात घेऊन येते मला कळत नाहीये. कुणाला काही झालं असतं तर काय केलं असतं हिने? कीर्ती, तिने ह्या घरासाठी काय केलंय ह्याचे दाखले द्यायची गरज नाहीये. नेहमी नेहमी अशी हिरोगिरी करून ना काही होणार नाही शिवा.
एक दिवस तुझी ही हिरोगिरी ना आमच्या अंगाशी येईल. बस, उद्या सकाळी बोलू आपण यावर. कसं आला इथे? त्याला कसं कळलं मी इथे राहते? मी कोण आहे? काय फरक पडतोय तुला? नाही, मला उत्तर देच तू. काय करणार होतीस जर कुणाला काही केलं असतं त्याने? कीर्ती, शांत हो आता. आणि चला आता झोपा सगळ्यांनी, आपण उद्या बोलू यावर. शिवा, शिवा, आशू यार, शिवा आई. त्याची हिम्मत कशी झाली आपल्याच घरात येऊन आपल्याला धमकी द्यायची? भाऊंना धमकी दिली त्याने. तू आधी शांत हो, ओके? आणि भाऊंचा विचार नको करू. भाऊंनी असल्या 1000 धमक्या ऐकल्या तरी ते आज उभे आहेत ना. अरे पण त्याने तुलाही धमकी दिली, उद्या उठून तुझ्या कामात लुडबुड केली तर? करणार तो, 100% लुडबुड करणार. आता त्याला तो CEO मिळालाय. अच्छा, म्हणजे माझ्यामुळे तू पण फसणार? अगं, आपलं काय ठरलंय? संकट तुझ्यावर आलं काय माझ्यावर, आपण दोघंही एकत्र सामोरं जायचं. काय करायचं ते करू दे त्याला, मी आहे ना तुझ्या सपोर्टला. अरे पण तो आता जास्त ताकद लावेल. अगं, तो लावणारच आहे. हे बघ, म्हणूनच आपण शांतपणे विचार करून काम करणं गरजेचं आहे. पुढचं पाऊल आपण शांतपणे उचलायचं. आम्ही तेच ठरवलं होतं शाळेत की शांततेत गोष्टी करूया, पण आता तो जे वागतोय ना त्यामुळे शांततेत होईल असं वाटत नाहीये. शिवा, झालं पाहिजे. त्याचे खूप सारे सपोर्टर्स आहेत. आपण क्लेव्हरली विचार करून काहीतरी करणं गरजेचं आहे. हे बघ शिवा, आपण या सगळ्यामध्ये आपल्याबरोबर खूप साऱ्या लोकांना गुंतवलंय. त्या लोकांना यामुळे त्रास नाही होता कामा, बरोबर ना? आपण शांत होणं गरजेचं आहे. शांत. काका, कांदा कसं दिला? 30 रुपये किलो. टोमॅटो 40 रुपये. अच्छा. बटाटा? बटाटा 25 रुपये किलो. काय हवंय काय? नाही, भाव विचारत होतो. काय भाव विचारत होतो? नक्की घ्यायचं आहे का नाही? नाही, भाव विचारायला आलेलं सांगतो की नाही. एक नारळ द्या ना. बर. काय होता? ए हाय, तू सायलेन्सर ना? चंदन बरोबर गॅरेज मध्ये काम करतोस? हो. तू अर्चना ताई? हा. अगं, तू गॅरेजवर का नाही आली? मी अरे जरा कामात होते आणि गाडी पण नीट आहे माझी. छान. अगं, माझं काम होतं तुझ्याकडे, ते मला. नाही, मी जरा बिझी आहे. दादा राहू द्या सुट्टे. हा, मी नंतर घेईन. दादा एक मिनिट. ऐक ना. मला फक्त 2 मिनिट बोलायचे, प्लीज प्लीज. अरे माझ्याकडे खरंच वेळ नाहीये, सॉरी. अरे काय करतोय? जाऊ दे मला. मला खरं सांग, तू चंदनवर चिडली की नाही? अरे तुम्ही सगळे असे मागे का लागताय? अगं, कोण तुम्ही? तुला चंदन काही बोलला का? बघ, तसं काही नाही, तो खूप चांगला मुलगा आहे. कशाला उगाच चिडते त्याच्यावर? मी नाही चिडली त्याच्यावर. मला प्लीज चावी दे. मग काय झालंय? आम्ही बघितल्या तुमच्यात काहीतरी राडा झालाय. त्याने पण हेच विचारलं, काय झालं? हे बघ, मला कुणाच्याही मध्ये यायचं नाही. तू कोणाच्याही मध्ये नाहीयेस. तुमची फक्त चांगली मैत्री आहे. हो, पण त्याच्या बायकोला नाही वाटत ना तसं. तुला दिव्या भेटली? मला सांग, ती काय बोलली तुला? अगं भाई, तिचं ऐकू नको, ती तशीच आहे. हो, पण ती त्याची बायको आहे ना शेवटी. मग कसं नको ऐकू? हे बघ, मला कुणाच्याही मध्ये यायचं नाहीये आणि चंदनलाही सांग की माझ्याशी बोलायला येऊ नको. अगं ताई, थांब ना. नाही, खरंच चांगलं आहे. कशाला चिडते तू त्याच्यावर? प्लीज 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 ना, थांब ना. नाही, प्लीज मला जाऊ दे. थांब ना. सॉरी. ऐकून तर घे ना. अगं, काय झालं? शिवा, काल जे काय झालं ते चुकीचं झालं, पण मला हेही माहिती आहे यात तुझी काही चूक नाही आहे. भाऊ, मला तर अजिबात वाटलं नव्हतं तो घरपर्यंत येईल आपल्या. हे लोक असेच असतात शिवा, घरी येऊन धमकावतात.
म्हणजे घरातले लोक पॅनिक होतात आणि ते पॅनिक झाले की असं काम करणाऱ्या माणसांना तेच अडवतात. अहो मी तर आता काही शांत बसणार नाही. सरांनी उलट चुकीच्या गोष्टीविरुद्ध आवाज उठवले आणि हे लोक त्यांच्याच जीवावर उठत आहेत. हो, पण आता जे काय करायचं ते सावधगिरीने करायला पाहिजे. एक एज्युकेशन मिनिस्टर आहे, ओळखीचा आहे माझ्या, त्याच्याशी बोलून काही होतंय का बघतो याच्यात. भाऊ याने काही होणार नाही हो. त्यांच्या खूप ओळखी आहेत. ते शिक्षण अधिकारी आणि कॉर्पोरेटर सगळे मिळालेले आहेत. हरकत नाही, मी बोलून तर बघतो ना, काही होतंय का बघतो. तोपर्यंत तुम्ही काहीतरी युक्ती लढवून हे सगळं कसं थांबवता येईल हे बघा. ठीक आहे भाऊ. हे बघ शिवा, रामभाऊ देसाई म्हातारा झाला असला तरी शब्दाला वजन आहे त्याच्या अजून. ए काय करतोस? चंदनिका बघत होतो घरात. कोण बी नाही घरात, बस खाली. खूप जर कळलं असतं ना, अर्चना ताईशी बोलायला गेलो असतो, जाम भडकला असता. सांगितलं ना तुला, घरात मी एकटीच आहे, मग टेन्शन कशाला घेतोयस? बोल काय ते. मी तिला भेटलो पण ती बोलायलाच तयार नाही. हे सांगायला आलायस? तेही सांगायला नाही, मग नंतर ना फायनली रेडी झाली बोलायला. मग नंतर सगळं कळालं की हे सगळं दिव्याने केलेलं. होय काय? आता कुठं पोरग जरा बाहेर येतंय त्याच्यातनं, तर बाहेर राहून पण डुचकी त्याला त्रास देते. मला भेटू देतच आता, नाही तंगडं तोडून हातात दिलं तर नावाची बाई आजीच नाही. बघच. या शुभस, हाऊ आर यू? आय एम गुड सर, हाऊ आर यू? गुड. लुक आशू, आपण आपल्या कामात बरेच पुढे आलेलो आहोत, त्याच्यामुळे गोष्टी आता क्रुशल होत जातील. आपली ती साईट तेव्हा गेली होती, ती आता आपल्याला प्रोजेक्ट करता परत मिळते. त्या दिवशी पार्टीमध्ये मला एक कॉर्पोरेटर भेटला होता, त्याच्या कानावर मी घातलं. तो प्रयत्न करतो म्हणाला. आज सकाळी त्याचा फोन आला होता, अँड द डील इज ऑन. फक्त तुला एक काम करावं लागेल. सर, कम स्ट्रेट टू द पॉइंट. सी आशू, वाईट वाटून घेऊ नकोस, पण हा बिझनेस आहे आणि इथे शेवटी प्रॉफिटचा विचार हा करावाच लागतो. मला मुद्द्याचं सांगा सर, मला काही नाही वाटणार. कम ऑन, दॅट्स नॉट माय लुकआउट. सर, म्हणून लोकांचा जीव जाऊ द्यायचा. आशू, मी इथं सोशल वर्क करायला नाही आलोय. मला इथं डील करायची आहे, ती नीट करायची आहे आणि माझ्या कंपनीचं एक्सपान्शन करायचं आहे आणि आय एम ट्राईंग माय बेस्ट फॉर दॅट. मग मीही तेच करतोय सर. आशू, फ्रँकली स्पीकिंग, तुझ्या बायकोमुळे या कामात फक्त अडथळे येत आहे. सर, काय आहे ना, तिच्यामुळेच हे डील होऊ शकलं. तिची खूप मदत झाली या डीलमध्ये. अग्री, पण मग ती डील पूर्ण करायची आहे ना, त्याच्याकरता आपल्याला ही साईट लागेलच, बरोबर ना? सर, खूप झालं. तुम्ही आतापर्यंत मला दरवेळेस आशुतोष आपल्याला बिझनेसमध्ये ॲडजस्टमेंट्स कराव्या लागतात, दरवेळेस तुम्ही मला हे सांगता की तुमचा अनुभव किती आहे आणि मला माझी प्रिन्सिपल्स ब्रेक करायला लावता. पण आता नाही. काय आहे, मी खूप सारे ॲडजस्टमेंट्स करत आलो आजपर्यंत या डीलमध्ये, पण हे कॉम्प्रोमाइज नाही करू शकत. कॉम्प्रोमाइज करावं लागेल आशू, नाहीतर ही डील धोक्यात येऊ शकते. कसं आहे, माझ्या वडिलांनी आजपर्यंत खूप डील्स केल्या, भरपूर बिझनेसेस क्रॅक केले, पण त्यांनी कधी असे कॉम्प्रोमाइजच नाही केले आणि दुसऱ्यांना त्रास होणार नाही याचाही विचार केला. तुम्हाला जर समजा वाटत असेल की मी ब्रेक होईन आणि मी कॉम्प्रोमाइज करीन, तर असं नाही आहे. मीही माझ्या भाऊइतकाच ठाम आहे. ना मी मागे हटेन, ना माझी बायको मागे हटणार. तुम्हाला जर हे डील मोडायचं असेल तर तुम्ही खुशाल मोडा. आणि आता राहिला प्रश्न फायद्याचा, तर ते तुम्हालाच माहिती आहे काय चांगलं आणि काय वाईट. मी आता इथून जातोय. तुम्हाला जे ठरवायचं ते ठरवा. तुम्ही विचार करा आणि मला सांगा. समजा तुम्हाला ही डील मोडायची असेल तर मोडा. ऑल द बेस्ट. बोल शिवा.
आता काय आणि कसं करायचं? आता त्यांच्या ओळखी पण खूप जास्त असतील ना, म्हणजे वरपर्यंत ओळखी असतील आणि त्यांना एक्सपोज करायचं म्हणजे आपल्याला एकदम फुल प्रूफ प्लॅन करावा लागला असं मला वाटतं. होय शिवा, ते मंडळाची माणसं त्यांचेच कार्यकर्ते आहेत. त्यामुळे खबरी सगळीकडे आहे. आपल्याला जे काय करायचं आहे कोणाला कानो खबर कळता कामा नाही. अरे हो अप्पर, बरोबर आहे, पण हे सगळं आपण करणार कसं ते तर सांग. सुमडीत करायचं म्हणजे त्यांना काहीच माहित नसेल ना, तेव्हाच त्यांचं भांड फोडायचं. काय कळलं नाही काय म्हणजे काय नेमकं डोक्याला शॉर्टच बसला. जरा माझ्या भाषेत बोल ना जरा काय. शिवा एक मिनिट, मी एकदा ट्राय करतो भाई. शिवाला काय बोलायचं माहितीये का? आपण त्यांना त्यांच्याच प्लॅन मध्ये फसवायचा. अरे कसं पण? अरे कसं पण? हा, त्यांना वाटेल आपण त्यांना नडतोय, पण आपण काय करायचं, मीडियाला घेऊन आतमध्ये घुसायचं भाई. पण ते आपल्याला ओळखतात ना, आपल्याला ओळखतात ते. बरोबर. आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला ना, बहुत पहुंचे उनकी, हाँ पकडे जाएंगे. नसकुंडी आहे यार. अरे नसकुंडी काय? तेच तर मला कळत नाहीये ना, नेमकं आत घुसून सगळं कसं बाहेर काढायचं. कारण तयारी तर त्यांनी पण केली आहे. मला प्लॅन सुचलाय. आशू इकडे लवकर ये. बोला बोला भाई लोक. ऐक आशू, मला कळलंय काय करायचं ते. मी तुम्हाला प्लॅन सांगते. सगळ्यांना कळलं काय प्लॅनिंग आहे? कळला मजा येईल का? एक मिनिट मी आलो. शिवा, तुझं डोकं एकदम मस्त चालतंय बघ, अगदी पिक्चर मधल्या हिरोईन सारखं. बेस्ट अवॉर्ड गोज टू. ए भाई चला लवकर, तिकडे शाळेची कडे मोठा मॅटर झालाय. गुंडा घुसला तिकडे, टपरीवाल्याचा मला फोन होता. मी सांगितलं त्याला नजर ठेवायला, पण आपण गेला. तुम्ही इकडे थांबा, मी आणि आशू जाऊन बघतो काय. तुम्ही बाकीचं प्लॅनिंग करा ना, जे सांगितलंय ते. प्लॅन करायचं. आम्ही येतो, मी जाऊन येते, तू थांब. शिवा कॉल कर. शांता मावशी, अरे शिवा काय आहे? शांता मावशी, शांता मावशी. अगं शिवा, शिवा ये इकडे. सावकाश सावकाश. काय झालं? हळू देवा, इकडे तू आधी बस. सावकाश सावकाश. इथे बस. अगं काय झालं तुला? तुम्ही ओके आहात? का नाही आता ठीक आहे. अगं 5-10 गुंड आले आणि या दरवाजावर लाथ मारून आतच शिरले बघ. मी त्यांच्या मागे मागे धावत आले आणि त्यांना म्हटलं, ओ भाऊ ऐका, इथं पोरं शिकतात, शाळा आहे, काय करताय तुम्ही? तर मला असं दिलं दूर ढकलून. पाय पुरगायला जरा मुका मार लागलाय. कशाला मध्ये पडलीस मग? अगं मग काय शांत कशाला उठायला जाते? मग काय शांत बसू का? सांग बरं मला. हा, अगं तुम्ही पोरं या शाळेत शिकायला येता, नुसते शिकत नाही ग. तुम्ही माणूस म्हणून त्या सरांना मदत करायला निघालाय आणि मी तशीच शांत बसू? हा, बरं दिसतं का ते? पण तो गुंड आणखी काय म्हणाला माहितीये का शिवा? का आता ही शाळा बिळा सगळं बंद म्हणे, आणि मला म्हणाला तुम्ही तर आता इथं दिसू पण नका. मी तर यांना नाही सोडत आता. शिवा ऐक जरा, ऐक, हे असे निर्णय घेऊन चालणार नाही. आपल्याला जरा विचार करून, युक्ती करून काहीतरी करायचं. हो, पण शांत मावशीला इथे नाही ठेवू शकत ना आपण. बरोबर. तुला कळते का? त्यांची व्यवस्था करावी लागेल. मी काय म्हणते आशू, आपल्या घरी घेऊन जाऊ शकतो का? चालेल. हे बाई नाही नको, मी इथं ठीक आहे, इथं बरी आहे मी. अगं हे बघा, तुम्ही आमच्या घरी या, आउट हाऊस सुद्धा आहे, तिथे राहा तुम्ही, आणि मदतीला आलाय असं सांगू ना आपण. अगं तू हे बघ, तू इथे सेफ नाहीये सगळं. अगं तरी पण तुझ्या घरी राहायचं असं बरं नाही वाटत बाई. अगं असं काय करतेस? हे बघ, तू चल, मी तुझं काही ऐकणार नाही. तुला तर माझं ऐकावं लागेल. बस झालं आता मला तुला मनवायला लावू नको. तू येतेस माझ्या घरी, आणि सीताईचं म्हणशील तर मी सीताईला सांगते, घरच्यांना सगळं सांगते, ते ऐकतात माझं. चला शांता मावशी, तू शांत हो, आपण जातोय घरी. बरं दिसत नाही नाही. चला शांता मावशी, चला, आमच्यावर विश्वास ठेवा. चला चल. ठीक आहे, चल. सावकाश. ऐक,
सावकाश या. ए डुचके डुचके ग दचकले ना मी. त्याच्यात दचकायचं काय? बाई आजी आहे म्या, दचकायचं कशाला त्याच्यात? जरा आजूबाजूला बघून चाल की नाही तर थोबाडावर पडशील. ते तू नको सांगू मला. तुला काय सांगायचं? अगं एक येळ गाढवाला सांगितलं की नाही तर तो समजून घेण्याचा प्रयत्न तरी करल, पण तू गाढवा पुढं गायली गीता आणि कालचा गोंधळ बरा होता अशी गत आहे तुझी. तुला काय सांगायचं? मग काय येतेस मला सांगायला? तेच सांगते, चंदनच्या आयुष्यात लुडबुड करायची नाही सजावात. हा, घर सोडून तू गेलीस तर तुला जर वाटत असेल का आम्ही तुला माफ केलं, तू घराच्या बाहेर गेलीस म्हणून आम्हासनी वाईट वाटलं असेल, तर अजाबात वाईट वाटलेलं नाही. हा हा, नको वाटू देऊ. मी काही येणार नाहीये घरात परत. आता कोण सांगते ये म्हणून? पण चंदनच्या आयुष्यात लुडबुड करायची नाही. मला जर परत दिसलीस का नाही त्याच्या आयुष्यात येताना तर तंगड तोडून हातात देण्यात ठेव. ही बाई आजी कोणाची आजी आहेस तू? माझी का त्याची? आणि नातीसारखं वाघ आधी, कळलं? आली मोठी मी तिची नाती ना सांगायला. आणि हे बघ इथं जी राहतीस का नाही ती खोली पण घेईन काढून. तुझ्या आधीपासनं म्या राहते तेव्हा लोक मला ओळखत्यात. तेव्हा पुण्यांदा सांगते, चंदनच्या आयुष्यात लुडबुड करायची नाही, आणि जर केलीस तर गाठ माझ्याशी आहे. आणि बाई आजीशी गाठ म्हणजे काय होतंय ते माहित आहे तुला. ध्यानात ठेव. कठीण आहे या पोरीचं.